एकनाथ शिंदे पुन्हा साताऱ्यातील दरेगावी 3 दिवस पूर्णवेळ विश्रांती करणार। उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळ गावी आलेले आहेत। त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे हे देखील दरेगावी पोहोचले आहेत। गावातील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे स्वागत झालेलं आहे। शिंदेंचा हा दौरा 3 दिवसांचा असून या दरम्यान ते पूर्णपणे विश्रांती घेणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे। याआधी मुख्यमंत्रीपद भाजपला मिळणार आणि शिंदेंच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येणार हे निश्चित झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे दरेगावी आले आणि त्यावेळी 3 दिवस ते पूर्ण वेळ गावी होते। या दरम्यान महायुतीच्या महत्त्वाच्या बैठका त्यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकल्या नव्हत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील दरेगाव। मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना शिंदे त्यांच्या मूळ गावी अधूनमधून येत असायचे। राज्यात महायुती सरकारला मोठं बहुमत मिळालंय, पण मुख्यमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार हे स्पष्ट झालं। त्यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली। त्यावेळी त्यांनी त्यांच्या मूळ गावाची वाट पकडली। मात्र एकनाथ शिंदे हे नाराज नसून ते आजारी असल्याने आराम करण्यासाठी गावी गेल्याची शिवसेनेच्या नेत्यांनी माहिती सांगितली होती। आजारी पडल्याने डॉक्टरांनी शिंदेंना आराम करण्याचा सल्ला दिला आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आणि महायुतीच्या सगळ्या बैठका रद्द केल्या होत्या। एकनाथ शिंदे दरेगावात गेल्याने महायुतीची प्रस्तावित बैठक खोळंबली होती। त्यामुळे सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा।